मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी मालती आहे ती घरातून कुठेतरी गायब झालेली असते. जो इंद्र आहे तो आता सगळीकडे शोधतो. आई आई कुठे आहेस तू? सगळीकडे आवाज येतो आणि सगळीकडे शोधतो कुठे सापडते का, पण त्याला कुठेच ती मालती सापडत नाही. तर त्याला खूप टेन्शन येतं. तो म्हणतो की कुठे गेली असेल आई, काय माहिती, असं म्हणतो. आणि तो विचार करत असतो, आई कुठं गेली आहे माझी, काय माहिती. तो सगळीकडे शोधतो पण तेवढ्यात त्याला मालती घरी आलेली दिसते. आणि मालती घरी येते. तो मालतीला घेऊन गाडीतून येतो खाली. सगळे ते जमा होतात. सगळेजण बघतात. तर राणी विचारते, "ओ मालती आई, काय झालं तुम्हाला हे? अहो काय झालं इंद्र सर हे सगळं?" मालती आईच्या तोंडाला. आणि मालतीचं तोंड पूर्ण काळं झालेलं असतं. त्यामुळे आता लगेच जी मालती आहे ती मालती आता लगेच ती म्हणत असते की मालती आईच्या चेहऱ्याला काय झालं असं राणी विचारते. आणि इंद्राला म्हणते, "इंद्र सर काय आहे हो हे सगळं?" तर इंद्राला खूप राग येतो. आणि जो इंद्र आहे तो आता लगेच तिथून जे हे असतं राणीच्या लगेच तोंडात हाणतो आणि म्हणतो की बास, हे सगळं तुझ्यामुळं होत आहे. आणि हे बघ, तू अजिबात आमच्या आयुष्यात आली ना तेव्हापासून असं आमच्या सोबत घडत आहे, असं राणीला म्हणतो आणि राणीला धमकवतो. त्याला राणीचा खूपच राग आलेला असतो. राणी म्हणते, "अहो इंद्र सर मी काय केलं, मला का मारताय तुम्ही?" तर आता इंद्र म्हणतो की हे सगळं जे घडतंय ना ते तुझ्यामुळं घडतंय. आता इंद्राला खरंच राणीचा खूप राग आलेला असतो, कारण की मालतीने त्याला इंद्राविरुद्ध भडकून दिलेलं असतं आणि त्यांच्यामध्ये त्या दोघांना वेगळं करण्याचं तिने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळेच आता राणीने सगळं सांगितलेलं असतं इंद्राला समजावून की मी मालती आहे आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. पण इंद्राला काही समजत नाही. तरी पण इंद्र राणीवरच हात उचलतो आणि तिला मारतो. तर आता राणीला खूप वाईट वाटतं. राणी तोंडाला हात लावते आणि इंद्राकडे बघत राहते. तर इंद्र राग राग राणीकडे बघतो आणि म्हणतो की बस झाली आता तुझी ही नाटकं, मला नको दाखवू तुझी नाटकं, असं इंद्र राणीला म्हणतो. राणी म्हणते की अहो इंद्र सर असं का वागू राहिलात तुम्ही, असं नव्हते वागत पहिले, असं राणी इंद्राला म्हणते. तर इंद्र म्हणतो की बास, आता मला कोणाचं काय ऐकून घ्यायचं नाही. माझ्या आईला जो त्रास देईल ना त्याला मी त्याच्याशी कधीच बोलणार नाही आणि मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तो राणीला काही पण म्हणतो आणि मालतीचं तोंड इकडं मुद्दामून काळं झालेलं असतं. राणीला हाणल्यावरती मालतीला खूप हसू येतं आणि मालती लगेच हसत असते. इंद्र राणीला हाणतो आणि तिथून त्याचा आईचा हात पकडून राग राग तिथून निघून जातो. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.